जय शिवराय मंडळी, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मेहनतीच्या आणि संघर्षाच्या प्रवासामध्ये, म्हणजेच डेली स्ट्रगलर मध्ये. सकाळी 5:30 वाजता मंडळी घरी आलोय आणि नंतर आपलं संघर्ष चालू आहे. ऑटो रिक्षा ट्रेनिंग भाऊचा आहे 6वा दिवस आणि उद्या असणारा भाऊचा शेवटचा दिवस. तर 6व्या दिवशी आम्ही हायवेला आलो डायरेक्ट. मंडळी बघू शकता बाजूला कल्याण शिळपाटा रोड आहे आणि जवळजवळ इथून हायवेवरून आम्ही MIDC मध्ये जाणार आहे. तर भाऊ हायवेला कशी गाडी चालवतो तुम्हाला दाखवणारच आहे. आणि चला आता आपण जाऊया MIDC मध्ये. गाडी चालू थोडासा बघू शकता. चला आता MIDC मध्ये जाऊया. येशील ना गाडी? मागे बसू काय? नक्की मी मागे बसलो. आता भाऊ तर 6वा दिवस आहे. बघूया गाडी घेतो काय की कुठे आहे. कॉन्फिडन्स आहे मला घेईल. तर चला लेट सी. पहिल्या गेअरवर उचलले आपण. सध्या आता हायवेला बघू शकतो. मागे गाडी बघ, राईटला ठेव गाडी. मागे गाडी येते का बघ. हळू घे, स्पीड कमी कर. मागे बसलं की लगेच तुमचा स्पीड वाढतो. घे राईटला. मागे गाडी पण नाहीये. घे राईटला. घे राईट. घे थोडी राईट. काय जमते का गाडी? हायवेला म्हणजे बघू शकतो तुम्ही. तिथून आपण जी बस गेली तिथून राईड मारायचं आपल्याला. हे राईटला ठेव गाडी, राईटला ठेव. स्टेअरिंग घट्ट पकडायचं. राईटला ठेव, लेफ्टला गाडी. आरामात टर्न मार, काही घाई करू नको. घे थांब. हे फर्स्ट वर आता भाऊ आता टर्न मारणार आहे. गाडी न्यूट्रल गेली काय? ब्रेकवरचा पाय काढ. ब्रेकवरचा पाय काढ. गाडी न्यूट्रल करताना ब्रेकवरचा पाय काढायचा. तर न्यूट्रल चल घे बघू. थांब. मी स्वतः झाला हायवे क्रॉस करण्यासाठी. लेट्स सी. कंत मारला व्यवस्थित, काही टेन्शन नाही भाऊने. थांब. हे फर्स्ट वर आता परत. गाडी थांबली की फर्स्ट वर येतं. गाडी थांबली की मंडळी फर्स्ट वर येत. नाही बस सेकंड वर आहे. लेफ्टला घे, लेफ्टला घे. ब्रेकवरचा पाय काढ. गाडीचं जरा तरी टर्न मारताना तुम्हाला राईट लेफ्ट बघायचं आहे. गाडी थांबली की फर्स्ट वर उचलायची. ठीक आहे, एवढ्या गोष्टी लक्षात ठेव. ब्रेक एवढा क्लच दाबून ठेवू नको तू. टाक थर्ड. सोडून दे क्लच. क्लच दाबून ठेवायचं नाही. गाडी पिकअप सोडते, मग एअर चुकीचे पडतात. म्हणजे आम्ही आलोय MIDC रोडला. राईट लेग. सकाळी वातावरण कसं मस्त आहे. ऊन नाही काय ना, आरामात मस्त. गाडी शिकवायला पण मजा येते, गाडी चालवायला पण मजा येते मला. चला जाऊयात MIDC. पाऊसचा 6वा दिवस आहे. निवांत आरामात बसलोय MIDC रोडला. आणि बघू शकतो तिथे ओंकार स्कूल आहे, तिथे त्या रोडला आहे. कावेरी बेकरीच्या इकडे आहे. काय भाऊ, जमते का गाडी? जमते गाडी, काय टेन्शन. स्पीड उचल लगेच. गाडी बंद पडायच्या अगोदर उचलायची. MIDC मध्ये क्लच दाबून नको ठेवू.
हे राईटला गाडी इकडे कुठे चाललं टाकतं. ऑटो रिक्षा ट्रेनिंग गाईज तुम्हाला पण शिकायचं असेल तर लवकरात लवकर डीएम करा. ब्रेक ब्रेक राईटला घे, राईटला दाब, राईटला राईटला दाब, गाडी लागलीच तिथं. टर्न मारताना फुल मारायचा राईटला एकदम. ही रिक्षा बाईक नाही रिक्षा आहे. गाडी चालवताना म्हणजे अजिबात घाई नाही करायची, एकदम आरामात चालवायची. गाडी थांबली तरी चालेल असते, मागच्याने हॉर्न मारलं तरी चालते. कारण गाडी इकडे तिकडे कोणाला लागली नाही पाहिजे, आपल्यामुळे कोणाला त्रास झाला नाही पाहिजे आणि आपल्या गाडीला पण त्रास झाला नाही पाहिजे. ऑटो रिक्षा ट्रेनिंग पण मंडळी खूप खतरनाक आहे प्रवासात. शिकवायचे म्हणजे खूप खायचं काम नाही, आपल्याला रिस्क घेऊन शिकवायला लागतं गाडी. कमी कर घे. चला अनुभव सांग. तर मंडळी आज भाऊचा 6वा दिवस आणि भाऊला पुढे एकट्यालाच बसलो होतो मी मागे बसलो होतो. तर कालच बोललो होतो की भाऊ तुला पुढे एकट्याला बसवतो. कसा वाटला मग अनुभव जरा? पुढे जेव्हा एकट्या माणूस चालवतो गाडी तेव्हा वेगळाच असतो अनुभव आणि कॉन्फिडन्स पण वेगळाच येतो आणि मजा चालवायची मजा पण वेगळीच येते. तर काय सांगशील? आज सध्या दादा मागं बसले होते त्यामुळे जे बॅलन्स आहे ते समजतं, कारण की पुढे बसून ते शिकवत होते इतके दिवस, त्याच्याने बॅलन्स समजलं. म्हणून आज जेव्हा ते मागं बसले, मागचा व्यक्ती जेव्हा रिक्षामध्ये बसतो तर तो सिंगल असेल तर इकडे तिकडे असेल तर तुमचा बॅलन्स नक्की जाऊ शकतो. तर तो समजता आला पाहिजे तुम्हाला. प्लस स्टेअरिंग पण इकडे तिकडे होते, तेवढं लक्षात ठेवलं पाहिजे. सुरुवातीला होतं तेवढं काय नाही, पण मेन बेसिक समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर चला अजून काय सांगायचं आहे? भाऊचा उद्या शेवटचा दिवस आहे. भाऊ स्पीच बीच लिहून येणार आहे. स्पीच वगैरे येणार आहे. मस्त व्हाईट टी शर्ट घालून ये, कॅमेरा तेवढा चांगला येशील. ठीक आहे चालेल. चला जाऊयात आपण डोंबिवली स्टेशनला. घे बघ चल पर्यंत हँडब्रेक काढ. तर आपण जाऊया आता डोंबिवली स्टेशनला मंडळी आणि तिकडून आपल्याला जायचंय. बघूया आता, अजून तर आज कोण नाहीये. 1-2 तास मी गाडी चालवायचा विचार केलाय, तर लेट्स सी. चला